हाय फ्रेंड्स, मी सुषमा धुमाळ. आजच्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. आजच्या ब्लॉग मध्ये सांगायचं कारण आहे की श्रीजाचं नख काढता काढता थोडस नख आहे ना थोडस कापलं गेलं. त्याच्याने खूप रक्त येत होतं तिच्या नखाचं. तुम्ही पाहू शकता तिच्या हाताचं सालपटच निघालंय. एवढं वाईट वाटलं ना तिचं नख निघालं तर. आता लहान बाळाची काळजी कशी घ्यायची खूप इम्पॉर्टंट आहे. कारण आपण कधी कधी ना खूप आपल्याकडून होतात चुका मनात थोड्याफार, पण तरी चुका झाल्या नाही पाहिजे. आता माझ्याकडून झाली चूक. माझ्या श्रीजाचं नेलकटरनी थोडंसं कापलं गेलं, त्याच्यातून तिला रक्त निघायला लागलं. एवढी भीती वाटली ना मला. म्हटलं मी ते बघूनच मला खूप त्रास झाला, पण काय करणार. अच्छा, तर लहान बाळांची काळजी कशी घ्यायची, ते लोक झोपले असतील ना तरच त्यांची नखं काढायची. तशी त्यांची नखं नाही काढायची. कारण जर जागा असेल ना बाळाचा हात वगैरे हलवतं, हातवारी करतं, त्यामुळे बाळाची नखं काढायची नाही. तेव्हा झोपेत असेल तेव्हाच काढायची, म्हणजे बाळाला त्रास नाही होणार कोणत्या गोष्टीचा. असं येतं.